हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी। सर्व ताकद देतो तरी निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश का मिळालं नाही, अजितदादांनी सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केल्याची वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। पुणे भाजप कोर कमिटी बैठकीत 115 उमेदवारांची नावे ठरल्याची माहिती। केंद्रीय मंत्री मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या 4 जागांसह 57 जागांवर दावा। भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची सूत्रांची माहिती। काल मातोश्री परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या। आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवल्याची माहिती। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांसाठी खुलं। मुंबई एअरपोर्टवरून 23 विमानांचा टेक ऑफ। मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार। नवीन वर्षाच्या निमित्तानं तुळजाभवानीचं दर्शन महागलं। 200 रुपयांचा पास 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत मिळणार 500 रुपयांना। कर्नाटकमध्ये बंगळुरूहून गोकर्णला जाणाऱ्या खासगी बसची ट्रकला धडक। भीषण अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू। आणि अरावली पर्वतरांगा वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय। नवीन खाण परवान्यांवर बंदी। केंद्रानं सर्वच राज्य सरकारांना दिले निर्देश। बांगलादेशची राजधानी ढाक्यातील बाजारात स्फोट। बीएनपीचा कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमानच्या आगमनापूर्वी स्फोट। एका व्यक्तीचा मृत्यू। गुंडांनी उड्डाणपुलावरून फेकला पेट्रोल बॉम्ब। आणि आज भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय ख्रिसमस। विशेष प्रार्थना सभांचं आयोजन तर रोषणाईनं उजळले चर्च। किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी राजकीय बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे। नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून राष्ट्रवादीला निवडून आणता आल्या असत्या, अशी नाराजी अजित पवारांनी व्यक्त केल्याची माहिती आहे। मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि नरहरी झिरवळ तसंच परभणी जिल्ह्यातील आमदार राजेश विटेकर यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। माजी मंत्री बाबा आत्राम यांच्याबाबत देखील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पक्ष पाठीशी राहून देखील गडचिरोली जिल्ह्यामध्ये अपेक्षित काम झालं नसल्यानं अजित पवार नाराज आहेत। सर्व ताकद देऊन देखील निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्यानं अजित पवार नाराज असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, अजित पवार यांनी बैठकीत मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली असल्याचं कळतंय, काय अपडेट?
खरं तर दर कॅबिनेटच्या दिवशी, ज्या दिवशी कॅबिनेट होते त्या दिवशी सगळे मंत्री उपस्थित असतात, म्हणून त्या दिवशी संध्याकाळी अजित पवार यांच्या वतीनं त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं जातं. खरं तर अजून पुढे निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या पूर्वी अशा पद्धतीनं अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना झापणं ही एक मोठी गोष्ट मानली जाते आहे. नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जर मंत्र्यांनी योग्य पद्धतीनं काम केलं असतं तर शिंदेपेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकून आणता आल्या असत्या. हे त्यांचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे राष्ट्रवादीची स्पर्धा आता जर कुणाशी सुरू असेल तर ती विशेषत्वाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी सुरू आहे, हे यावरून स्पष्ट दिसून येत आहे. ज्या अर्थी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष हा 3ऱ्या क्रमांकाचा जरी पक्ष राहिलेला असला तरी त्यावर अजित पवार हे समाधानी दिसत नाही. त्यांनी आपले सगळे मंत्री जे आहेत, बाबासाहेब पाटील असेल, मकरंद पाटील असेल किंवा नरहरी झिरवळ, बाबा आत्राम, या सगळ्यांनाच त्यांच्या या बैठकीमध्ये कुठेतरी एक प्रकारचा सवाल उपस्थित केलेला आहे की तुम्हाला जर पक्ष सगळ्या प्रकारची ताकद देत असेल, तुमच्या पाठीशी जर उभं राहत असेल तर म्हणावा तसा परफॉर्मन्स का दिसत नाही, असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे एकूणच कालची बैठक ही अत्यंत महत्वाची आणि त्याच पद्धतीनं वादग्रस्त सुद्धा म्हणता येईल, कारण थेट अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना या बैठकी दरम्यान प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कामगिरीवर सवाल उपस्थित केलाय. बरं, प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुण्यामध्ये भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत 115 उमेदवारांची नावे ठरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल उशिरा मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत 115 उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती आहे. तर शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवण्यात आले. जोरगेवार यांच्या जागी आता माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं किशोर जोरगेवार यांची महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता त्यांना या पदावरून हटवण्यात आले. नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्यामध्ये हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. आणि आता एक मोठी बातमी, चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवण्यात आलेला आहे. जोरगेवार यांच्या जागी आता माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि यावर अधिक बोलण्यासाठी स्वतः किशोर जोरगेवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किशोरजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्याला निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आलं असल्याचं कळतंय, काय आपली प्रतिक्रिया? आता थोड्या वेळापूर्वी आपल्याच माध्यमातून मला हे कळलं की या ठिकाणी निवडणूक पदी संचेती यांची नियुक्ती केलेली आहे माझ्या जागी. परंतु साधारणतः मला जी माहिती आहे की निवडणूक प्रमुख हा तिथला स्थानिक नेता असतो. एक निरीक्षक म्हणून अजय संचेतीजी होते, आता अजयजी निवडणूक प्रमुख म्हणून त्याची झालेलं असं सांगितलं गेलं, परंतु मला याच्यातली काही माहिती नाहीये. माहिती घेऊन मग मी तुमच्याशी बोलेन. बरं किशोरजी, मात्र तुमच्यामध्ये आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये जो काही वाद सुरू आहे किंवा जो काही संघर्ष सुरू आहे त्यामुळे हा निर्णय घेतलाय असं बोललं जात आहे. मला तसं वाटत नाही की पक्ष या गोष्टी अशा प्रकारचा काही निर्णय घेईल. याच्यात अधिक मी काय याच्यासाठी बोलू शकत नाही, पण कशामुळे हा निर्णय झाला आहे की नाही याची मला माहिती नाही. जर झाला असेल तर कशामुळे झाला, त्याच्या मागची कारणं कोणती आहे ती मला माहिती घ्यावी लागेल. बरं किशोरजी, तुम्हाला पक्षश्रेष्ठींकडून या संदर्भात काही कळवण्यात आलं होतं का? काही कळवण्यात आलेलं नाही, कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. मी कालच मुंबईला प्रदेश कार्यालयातही गेलो होतो, परंतु या पद्धतीचं काही मला काही माहिती नाहीये. निरीक्षक म्हणून साधारणतः निरीक्षक आणि प्रभारी हे मतदारसंघ म्हणजे त्या तिथे बाहेरचे असतात आणि प्रमुख हा तिथला स्थानिक नेता असतो. ही पक्षाची व्यवस्था आहे. त्यामुळे
निरीक्षक म्हणून मागच्या शैनूभैया संचिते आले होते यावेळेस मागच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी. आता या निवडणुकीचे निरीक्षक आहे की प्रमुख आहे हा एक थोडासा त्याच्यातला विषय आहे. तर मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. बरं, आता सध्या माझ्यापर्यंत कोणतेही म्हणजे पक्षाच्या अधिकृत कोणत्याही नेत्याने किंवा अधिकृतपणे कोणत्याही प्रकारचं कागद माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी काही अधिक यावर बोलणं उचित नाही. ठीक आहे. किशोरजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आता पुढची बातमी पाहूया. नव्या उमेदवारांना संधी देण्याचं शिवसेना उबाठा पक्षानं ठरवलंय. मात्र नातलगांची वर्णी लावण्यासाठी नेत्यांनीच पुढाकार घेतलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. 10 वर्षांनंतर लागलेल्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, पण नेते आपला भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगीसाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्नशील आहे. कार्यकर्त्यांकडून सातत्यानं प्रयत्न केले जात होते, पण आता या काही पक्षांकडे विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे काही नेतेच आपल्या नातलगांसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी फार इच्छुक आहेत किंवा त्यांनी तसे अर्ज केलेले आहेत. याच्यामध्ये मोठमोठे आमदार, खासदार आणि नेत्यांची नावं आहेत ज्यांना आपल्या नातेवाईकांसाठी उमेदवारी हवी आहे आणि म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होऊ शकतो आणि या सगळ्याचीच आता ताळेबंद साधणं ठाकरेंना अत्यंत जिकरीचं असणार आहे. कारण जर कार्यकर्ते नाराज झाले तर काम कोण करणार हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं नवी मुंबईमध्ये 57 जागांवर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या 4 जागांवरही शिवसेनेकडून दावा करण्यात आलेला आहे. शिवसेनेनं भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे. शिवसेना उबाठा पक्ष आणि काँग्रेस पक्षाची कोल्हापुरात संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बिघाडी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडणूक प्रभारी माजी आमदार संतोष चौधरी यांनी आघाडीसाठी सकारात्मक संकेत दिलेले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षासह MIM, मनसे, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी यासारख्या सर्व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं सर्व 19 प्रभागातील 75 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युती अथवा आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच भिवंडीमध्ये दुसऱ्या दिवशी इच्छुकांनी 556 अर्ज घेतलेत तर 1 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती पालिका जनसंपर्क खात्यानं दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसे युतीकडे मुंबईत 15 जागा मागितल्यात, पण मनसेला सोडलेल्या जागा मागितल्यानं अडचण निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसे आणि काँग्रेस दोन्हीकडे चाचपणी सुरू ठेवली आहे. दरम्यान जोवर शरदचंद्र पवार पक्ष स्वतः चर्चा करत नाही तोवर सेना मनसे वाट पाहणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. यावरून सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नाराजी घरी चालते, नाराजी लोकशाहीत मान्य नाही असं म्हणत सुळेंनी जगताप यांचे कान टोचलेत. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार नाही अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्यानं वंचितनं ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं. शहापूर शहरात मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवून युतीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जळगावात मनसेनं थेट भाजप कार्यालयासमोर जल्लोष केला. ढोल ताशे आणि फटाके फोडत मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातही शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष केला. आपल्यासाठी आनंदाचा दिवस असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शिवसेना, ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी शहर आणि ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात फटाके आणि मिठाई वाटून जल्लोष व्यक्त करण्यात आला. या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होण्याचा विश्वास भिवंडीत मनसे सैनिकांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला विमानतळाच्या कार्यान्वयाच्या शुभारंभानिमित्त नेत्रदीपक ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.